काय करायला लागली मम्मी आज घट उठवायला? काय काय केलंय? घट उठवायला धपाटे, धपाटी. आंबाडी, उपवास सोडायला उपवास सोडायला धपाटी. अजून काय? धपाटी, मूग भाजी, मूग भाजी, आंबाडी केली आहे ना? आंबाडी, मिरची. वाव, लय काय काय आहे. मम्मीनं काय काय केलंय. ही आहे आंबाडीची आंबट भाजी. आंबाडी उपवास सोडायला करते ते आणि नैवेद्य म्हणून पण करते ती. आणि ही आहे ती मिरची. मिरची केलेली आहे. आणि धपाटी मस्त अशी खरपूस भाजलेली. आणि इथं अजून तयार करते, चालू आहेत करायची. आणि इथं मूग भाजी केली आहे नैवेद्यासाठी. ही मुगाची भाजी केलेली आहे. आणि तसंच स्पेशल भात पण केलेला आहे. आणि हे देवाला नैवेद्य केलेले आहेत. आणि आता मम्मी अजून धपाटी करणार आहे. आणि आज घट उठवायचे आहेत. बघा आमचा किती सुंदर असा मोठाच्या मोठा घट आलेला आहे. ह्या वर्षी भरपूर पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळं शेतात पण असं चांगलं पीक येणार आहे ह्या वर्षी. त्यासाठी मग आमचा पण घट खूप छान आलेला आहे आणि शिवारातलं पीक पण खूप छान येणार आहे. है ना मम्मी? मंगळावेड्याची ज्वारी ह्या वर्षी मोठी होणार आहे जास्त. सकाळी सकाळी अशी मस्त सुंदर रांगोळी घालून देवाची पण पूजा केलेली आहे. आणि घटाला माळ पण घालून झालेली आहे. आजची 10वी आणि शेवटची माळ म्हणजे खायच्या पानाची माळ. आणि हा आमचा सुंदर असा घट उगवलेला आहे. सगळी तयारी झालेली आहे घट उठवायची. आणि मम्मी नैवेद्य वगैरे सगळं करून झालेलं आहे. स्वयंपाक झालेला आहे. आणि आज उपवास सोडायचा आहे. मी, मम्मी आणि बाबा, आम्ही सगळेजण आज उपवास सोडणार आहे. आणि त्यासाठी मग आजचा नैवेद्य म्हणून धपाटी, मिरचू, मुगाची भाजी, परत भात, असं सगळे मस्त मस्त पदार्थ केलेले आहेत. तर कसा वाटते धपाटी ते नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. बाय बाय. है ना मम्मी?